मला माहिती आहे मित्रांनो, मी नाही का डिप्लोमा माझा झालेला आहे पॉलिटेक्निक, आणि मी इंजिनिअरिंगला पण होतो. त्यानंतर मी थोडं पळून लग्न केलं होतं, तर थोडं मला त्यानंतर पैसे कमवणं गरजेचं होतं. नाही म्हणजे इंजिनिअरिंग चालू होती, सेकंड इयर माझं झालं होतं. आज एका वेगळ्या विषयावर बोलायचं आपल्याला 1-2 मिनिटं. तर भावांनो, मला काय सांगायचं ना, आपल्या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये समजा, किंवा आपल्या आजूबाजूला समजा, म्हणजे लोकांची किती घाणेरडे विचार आहे ना बघा. म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती एवढे घाणेरडे विचार आहे ना, म्हणजे आता काय सांगू मित्रांनो. म्हणजे कसं आहे ना, आता सपोज जर कोणी 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये जर कमवत असेल, आता कोणी कुठल्या मार्गाने कमवते आणि कोणी कुठल्या मार्गाने कमवते, हे जो जसा कर्म करेल तसं त्याला फळ भोगायला मिळेल. कारण की माझा कर्मावर खूप बिलीव आहे, आणि कर्माचे फळ एक दिवस भेटतात म्हणजे भेटतात, हे नक्की आहे. आणि कसं आहे ना मित्रांनो, आता सपोज मी जर 1000 रुपये कमवतोय किंवा मी 2000 रुपये कमवतो दिवसाला, किंवा 3 किंवा 4 किंवा 5, जर किती पण सपोज किंवा दुसरा कोणी XYZ व्यक्ती असेल, मी नसेल, जर कमवत असेल ते दिवसाला, आणि तो जर माणूस मेहनत करत असेल 10, 15, 16 तास मेहनत करत असेल, आणि तो म्हणजे काही पण काम करत असेल, XYZ काम करत असेल, तर तो कमवत असेल, मेहनत करत असेल, तर त्याचं फळ त्याला भेटायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? आणि त्याच्यावर जरी मग एवढं जर तो कष्ट करत असेल तो व्यक्ती, आणि जरी त्याच्यावर लोक जळत असतील, तर मग ते चुकीचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं ना, लोक म्हणजे एवढे जळतात ना. आता सपोज कोणी थोडी पण प्रगती केली तर लोक त्याच्यावर जळायला सुरुवात करतात, आणि म्हणजे नाही का त्याच्याबद्दल बोलायला चालू करतात. तर पण हे नाही बघत की त्याच्या मागचे बॅकग्राऊंडला त्याने किती कष्ट केले, किती काय केले. आणि सपोज आता ज्याची प्रगती झाली नाही, कोणी मग आता पैसा खर्च करतोय, पैसा उधळतोय, किंवा मग बेडमध्ये झोपून असतोय, आणि सपोज दुसरा कोणी व्यक्ती जाऊन मेहनत करतोय, मग त्याला त्याचं फळ भेटायला पाहिजे ना. याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? हे लोक विचार करत नाही. फक्त त्यानं असं केले, त्यांनी एवढी प्रगती केली, तो दिवसाला 10,000 रुपये छापतोय, दिवसाला 5,000 रुपये छापतोय. पण ठीक आहे, छापतो तर तो त्याच्या कर्माने छापतोय ना. आणि जर चुकीच्या पद्धतीने जर कोणी पैसा कमवत असेल, तर त्याला काही आपल्याला कोणाला बोलायचं कामच नाही. त्याचे कर्म त्याला एक दिवस त्याला फळ देतील. कारण की मला माहिती आहे, कर्म हा शेवटी कोणाला चुकत नाही, आणि कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतंय. आणि जर सपोज कोणी मेहनतीनं कमवत असेल, तर त्याच्यावर जळायचं आपलं काहीच काम नाही. उलट त्याला म्हणजे आपल्याला मोटिवेट करायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे की ठीक आहे, आणखी चांगला मेहनत कर, हे ते नाही का. आणि कोणाचं वाईट करून कधीच आपलं भलं झालेलं नाही. हे दुनियाचा दस्तूर आहे. आणि हा म्हणजे नाही का, ह्या माझ्या 30-31 वर्षाच्या लाईफमध्ये मी बघितलेला आहे की जो कोणाचं वाईट करतोय त्याचं म्हणजे आता जरी त्याला वाटलं नाही की माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, तरी पण त्याला काही दिवसानंतर ते कळणार, लगेच कळणार नाही, पण त्याचं ते वाईट होणार. त्यामुळे मला काय म्हणायचं मित्रांनो, जर कोणी चांगलं काम करत असेल ना, तर त्याला मोटिवेट करा, प्रोत्साहन द्या, पण त्याला कधीच डिमोटिवेट करू नका. कारण की सगळ्यांचे टार्गेट वेगळे आहे, आणि सगळ्यांची मानसिकता वेगळी आहे, आणि सगळ्यांचे गोल वेगळे आहे नाही का. त्यामुळं सगळ्यांची कॅपॅसिटी वेगळी आहे, कोण काय करणार. त्यामुळं तर हे मी काय बोलतोय काही लोकांना कळलं असेल. चला, आपल्याला काही घेणदेण नाही. मी खूप स्पिरिच्युअल आहे, आणि मी खूप स्पिरिच्युअलिटीचे व्हिडिओ वगैरे बघतो. त्यामुळं मला त्याच्यामध्ये आनंद पण भेटतोय, आणि खुश आहे मी. आणि मी नेहमी सांगत असतो की जीवनामध्ये खुश राहणं खूप गरजेचं आहे. जेवढं आपण हॅपी राहू. कारण की कसं आहे ना, आता बघा, लग्न झाले, मुलं बाळ झाले, त्यांना शिकवा, कमवा, आणि शेवटी मरून जा. आपल्याला इथं राहायचं नाही. मग काय टेन्शन घेऊन काय आहे? टेन्शन नाही घ्यायचं. 2 दिवसाची लाईफ आहे, हसून खेळून जगायचं. पण किती पण काय झालं ना, काही गोष्टी जर आपल्या बॅकग्राऊंडने आपल्याला ऐकायला भेटल्या ना, तर थोडं चांगलं वाटत नाही. पण चला, काय हरकत नाही, आपण त्या गोष्टीपासून दूरच जाऊ नेहमीसाठी. म्हणजे कोणाचं टेन्शनच नको, आणि खुश राहू लाईफमध्ये. आणि कसं आहे ना, कोणी जर आता एकदम खुश असेल, ते पण लोकांना खुश चेहरा पण बघण्यासाठी खूप दुःख होतोय. पण चला, असं मला त्या लोकांना हेच सांगायचं की तुम्ही जर कोणाची निंदा करत असाल, तर तुम्ही त्या माणसाचे कष्ट बघा आधी, आणि तुम्ही पण करा ना काहीतरी. तुम्ही बिस्तरमध्ये झोपू नका, रील बघू नका, आराम करू नका. तुम्ही पण काहीतरी करा, तुमचं पण काहीतरी होईल, हे मला म्हणायचं. बाकी मला असं कोणाला मला उद्देशून असं वाईट म्हणायचं नाही. सगळे लोक चांगलेच आहेत, सगळे आपलेच आहेत. पण हे असं नाही केलं पाहिजे, हे मला असं वाटतंय. बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरंच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, मी एक सांगतो, कोणी म्हणतात ना की म्हणजे आपल्याला पैसा गरजेचा नाही आहे लाईफमध्ये, म्हणजे नाही का आपल्याला हे बघायचं पैसा सगळं काय आहे का. मी एवढंच सांगतो मित्रांनो,
जेवढं आपल्याला जीवन जगायला श्वास महत्वाचा आहे ना, तेवढाच आपल्याला म्हणजे आपण जेवढं आपल्याला एनर्जी आपण घेतोय, श्वास घेतोय, तेव्हाच आपण जिवंत राहतो ना. तेवढंच आपल्याला मित्रांनो जर जीवन जगायचं असेल तर पैसा पण महत्वाचा आहे. जर पैसा नसेल तर तुमची व्हॅल्यू नाही, आणि पैसा नसेल तर तुम्ही चांगली लाईफ जगू शकत नाही, 2 टायमिंगचं व्यवस्थित खाऊ शकत नाही. त्यामुळे पैसा कमवणं खूप गरजेचं आहे. जर कोणी म्हणत असेल ना की पैशाला एवढी इम्पॉर्टन्स द्यायची नाही, तर ती गोष्ट मित्रांनो चुकीचं आहे. पैसा हा लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, आणि फायनान्शियल नॉलेज माणसाकडे असलंच पाहिजे की कशी सेव्हिंग करायची, कसा समोरचा प्लॅन करायचा. आणि ही गोष्ट मित्रांनो खूप महत्वाची आहे लाईफमध्ये. कारण की मी बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकले की पैसा लाईफमध्ये इम्पॉर्टंट नाही आहे. नाही मित्रांनो, पैसा जीवनामध्ये खूप गरजेचा आहे. पैशाशिवाय लाईफच नाही आहे. कारण की कुठलीच गोष्ट पैशाशिवाय भेटत नाही ना. मग तुम्ही कसं म्हणताय की अरे पैसा लाईफमध्ये गरजेचा नाही आहे? जेवढा आपण श्वास घेतोय आपण तेव्हा जिवंत राहतो, तेवढा आपल्याकडे पैसा असेल तरच आपण खाऊ पिऊ आणि जिवंत राहू. आणि पैसाच नसेल तर आपण कुठून काय लाईफ जगणार आहे व्यवस्थित. त्यामुळे पैसा खूप गरजेचा आहे. आणि मला एकच सांगायचं मित्रांनो, जे कोणी व्हिडिओ बघत आहे ना, तुम्ही इमानदारीनं काम करा, मेहनतीनं पैसे कमवा, आणि कोणाचं मन दुखू नका कधीच. तुमचं कधीच वाईट होणार नाही, तुमचं चांगलंच होणार. आणि इमानदारीनं प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा, कष्ट करत राहा. तुम्हाला नक्की त्या कष्टाचं एक दिवस फळ भेटेल. कारण की मित्रांनो मला माहिती आहे मित्रांनो, मी नाही का डिप्लोमा माझा झालेला आहे पॉलिटेक्निक, आणि मी इंजिनिअरिंगला पण होतो. त्यानंतर मी थोडं पळून लग्न केलं होतं, तर थोडं मला त्यानंतर पैसे कमवणं गरजेचं होतं. म्हणजे इंजिनिअरिंग चालू होते, सेकंड इयर माझं झालं होतं, आणि म्हणजे 2 वर्ष राहिले होते, नागपूरला होतो मी. मग ते पळून आल्यामुळं मला काम करणं खूप गरजेचं होतं, पैसा इम्पॉर्टंट होता. मग मी त्यामुळं तेव्हापासून मग मी हळूहळू म्हणजे 2019 पासून मी काम करायला चालू केले 10,000पासून. तर हळूहळू 10, 20, 25, 30,000मध्ये मी हळूहळू, कारण की आपल्याला दुसरे कुठले शौक नाही, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित केल्या. आणि मला एवढं प्राऊड फील होते ना, म्हणजे मी असं जर कधी गाडीमध्ये बसून विचार करतोय, म्हणजे माझे बॅकग्राऊंडचे दिवस मी आठवतो, तर मला खूप प्राऊड फील होते. त्यामुळं असं नाही की आपल्याकडे हे नाही. आणि माणसांनी कधी पण आपल्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये खुश राहायला शिकायला पाहिजे, मला हे म्हणायचं. आणि जे आपल्याला वाटतं ते करायचं, आणि जे आपल्याला वाटतं तेच करायचं. नाही तर आपण चुकीचा मार्ग निवडला तर मग त्याच्यामध्ये आपण सक्सेस होऊ शकत नाही. हे मला आज काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या. मी असा विचार केला नाही त्यावेळेस की मी डिप्लोमा केलाय, मी एवढा शिकलोय, आणि मी आता इंजिनिअरिंगला होतो. थोडे दिवस मला टेन्शन आलं, असं नाही आहे. पण मी ते सगळ्या गोष्टी विचारून, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, इगो साईडला ठेवून मी 10,000पासून काम करायला चालू केले. कारण की आता आपण हे डिसिजन घेतलंय, तर याच्यावर आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे. तर मी केले, हळूहळू कंपनीत काम केले. मी बरंच कसं काय काम केले. काही लोकांना माहित आहे, माझ्या जवळच्या लोकांना. पण मी ते करत गेलोय, आणि त्याच्यामध्ये मी खुश होतो. आणि ते करत म्हणजे कंटिन्युअसली, म्हणजे नाही का, म्हणजे कुठल्या पण कामामध्ये कॉन्स्टंट एकसारखं काम करणं, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. मी त्या कन्सिस्टन्सीनं करत गेलोय काम, हळूहळू, जास्त गावाला गेलो नाही. तेवढ्या कमी पैशावर मी सगळं सेट केले. आणि मी आज ज्या कंडिशनला आहे ना, मी एवढा खुश आहे ना, खूप खुश आहे मी. आता समोर काय होईल ते आपल्या कामानुसार होईल, ते देव जाणे. तर ते आपल्याला ऍक्सेप्ट आहे, आणि ते आपण म्हणजे मला बिलीव्ह आहे की मी चांगले कामं करणार तर माझं चांगलंच होणार. आणि जे पण माझ्यासोबत होतं मी त्याला मानतोय की हे आपले कर्म आहे, तर आपल्याला कर्माची फळं आता भोगावं लागणार आहे. आणि मी जेवढं माझ्याकडून चांगलं होईल ना, मी तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. मी कधीच कोणाचं म्हणजे माझ्याकडून बी चुका होतात असं नाही, माझ्याकडून बी चुका होत असतील, पण मी ट्राय करतो की माझ्याकडून कोणाचं असं मन दुखलं नाही पाहिजे असं मी ट्राय करतो. आणि खूप काही गोष्टी म्हणजे मला सांगायच्या व्हिडिओमध्ये, पण नाही, मला बोलायच्या नाही एवढ्या गोष्टी. तुम्हाला समजल्या असतील तर जर कोणी असं व्हिडिओ बघत असाल ना मित्रांनो, तर तुम्ही लाईफमध्ये पैसा कमवणं खूप गरजेचं आहे. पैशाशिवाय लाईफमध्ये काहीच नाही. आणि आपल्या आईवडिलांना सगळ्यांना खुश ठेवा, बस एवढंच आहे लाईफमध्ये. बाकी आपण काही इथं राहायला आलो नाही कंटिन्यू 50, 60, 70 वर्ष, ते पण काय भरोसा नाही आपली कधी तिकीट फाटेल ते. त्यामुळं खुश राहा. आणि बाकी आणखी मी बोलायला असं बोलू खूप शकतो, आणखी 1 तास बोलू शकतो. पण चला, जर कोणाला माझ्या गोष्टी पटल्या असतील तर खरंच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि मला असंच सपोर्ट करत राहा. चला, बाय.